आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा एक गट सक्रिय असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला। त्यांच्या निशाण्यावर आहेत सुधीर मुनगंटीवार। याशिवाय नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले। ज्येष्ठांनी याचा आदर्श घ्यावा असाही टोला नाना पटोले यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला। मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। चांगलं आहे आणि नारायण राणे साहेबांचं आदर्श त्यांच्यापेक्षा मोठे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पाळावं हा एक संदेशही या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जाते। त्यामुळे मला असं वाटतं की स्वागतार्ह आहे।